नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खनिज संपत्ती जो भूगोलाचा चॅप्टर आहे तो आपण बघणार आहे. भूगोल या विषयामधील सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे जो की कंबाईनच्या परीक्षेला नेहमी पडत असतो. तर आपण सुरुवात करूया. जर तुम्हाला दररोज ह्या व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची एक प्लेलिस्ट आहे यूट्यूबवरती मी बनवलेली. तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. त्या प्लेलिस्टची लिंक मी इथं देत आहे. तिथून तुम्ही जाऊन ती सर्व व्हिडिओ आहे तिथून मागं झालेले ते बघू शकता. दररोज आपण या पुस्तकावरती व्हिडिओ बनवत असतो किंवा दुसरे देखील पुस्तकं आहेत MPSCसाठी महत्त्वाचे असणारे. तर MPSC या सब्जेक्टवरती आपण दररोज व्हिडिओ बनवत असतो. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गामध्ये लोह खनिजाचे साठे जे आहेत ते सापडतात. मुख्यतः आर्कियन खडक या ठिकाणी आढळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर खाली महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे जे आहे ते 20% इतकेच आहे. तर ह्याच्यामध्ये चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हे साठे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सापडतात. पर्यायात फक्त केवळ सिंधुदुर्ग दिले असल्यामुळे सिंधुदुर्ग आपले उत्तर आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड या ठिकाणी भारतातील या भागातील सर्वात चांगल्या प्रतीचे जे आहेत लोह खनिज सापडतात. तर सिंधुदुर्गमधील रेड्डी बंदरातून जपानला लोह खनिज निर्यात केलं जातं. त्याचबरोबर हे महत्त्वाचं आहे बघा, लोह खनिजाचे साठेचे प्रकार जे आहेत ते कोणते आहेत? मॅग्नाईट, हेमेटाईट, लि लिमोनाईट आणि सिडेराईट हे आहेत ते लोह खनिजाचे प्रकार आहेत. हे तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात किंवा परीक्षेला विचारलेले देखील आहेत हे चार. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्याचा आढळ, आता हे जे आहे ते चंद्रपूरमध्ये कुठं कुठे सापडतं. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला आणि सावंतवाडी, आता आपल्या ऑप्शनमध्ये हा असल्यामुळे मी हे बोलत आहे. त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये सापडतं शाहूवाडी आणि राधारंगणी भागामध्ये. त्यानंतर गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली, त्यामधील सुरजागड जे आहे ते महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, योग्य जोड्या लावा. आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या. तर हा मी तुम्हाला आधी सांगतो, हा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे. हा संयुक्त प्रिलिमच्या परीक्षेला पडला होता कंबाईनच्या 2019च्या. ह्याच्यामध्ये का चुकलेला आहे तर आपण याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते बघू. एक्सप्लेनेशनमध्ये आणि क्वेश्चनमध्ये काय डिफरन्स आहे याच्यानुसार आपण ह्याचे उत्तर लावणार आहे. तर मॅग्नेस, मॅग्नेसचे उत्तर जे आहे ते मॅग्नेस खाण उद्योग जिल्हा आहे तो भंडारा आहे, हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर बॉक्साईट, बॉक्साईट हे कोल्हापूरला आहे, हे बरोबर. त्यानंतर चुनखडी यवतमाळ, हे बरोबर आहे. पण क्रोमाइट जे आहे ते क्रोमाइट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी आढळतं. पण उस्मानाबाद ह्याच्यामध्ये येत नाही, म्हणून हा प्रश्न जो आहे तो रद्द करण्यात आला होता. तर क्रोमाइटसाठी आपण बघू शकतो की ते भंडारा पहिलं, त्याच्यानंतर गोंदिया आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यामध्ये जे आहे ते क्रोमाइट सापडते. त्यामुळे इथं ऑप्शन नसल्यामुळे हा जो आहे तो क्वेश्चन कॅन्सल करण्यात आला आहे कंबाईन 2019चा. पडते बॉक्साईट जे आहे ते 21% उत्पादन आहे बॉक्साईटचे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आता बॉक्साईट कुठं कुठे सापडते त्याला कशामध्ये इथं दिलेले आहे बघा. तर 21% उत्पादन बॉक्साईटचे आहे. त्याच्यानंतर क्रोमाइट, क्रोमाइटचे 10% साठा महाराष्ट्रामध्ये सापडतो. त्याच्यानंतर चुनखडी, चुनखडी जी आहे ती 9% आहे. त्यानंतर मॅग्नीज, मॅग्नीजचा 40% साठा जो आहे तो सर्वात जास्त मॅग्नीज आहे, मॅग्नीजचा साठा 40% सापडतो. त्यानंतर कायनाईट 15%, डोलोमाइट 1% आणि लोह खनिज 20% सापडते. तर आपण बघू शकता की सगळ्यात जास्त जे आहे ते यामध्ये मॅग्नीज सापडलेलं आहे. 40% जी आहे ती मॅग्नीजची सापडण्याची संख्या आहे. कंबाईन ग्रुप बीच्या 2018च्या परीक्षेला पडला होता. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे या जिल्ह्यामध्ये सापडतात. तर आता आपण बघितलं आहे डोलोमाइट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये 1% सापडतो आणि त्याचे उत्तर आहे यवतमाळ आणि रत्नागिरी. तर मुख्यतः ह्याचा आढळ जो आहे तो रत्नागिरीमध्ये आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पूर्वेकडील भागामध्ये बघितलं तर नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सापडतो. तर याचा आढळ विदर्भामध्ये आत्ता सांगितलं त्याप्रमाणे नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या ठिकाणी, तसेच कोकणामध्ये हा रत्नागिरीमध्ये सापडतो. तर याचा उपयोग जो आहे तो 90% उपयोग लोह उत्पादन, लोह पोलाद उद्योगामध्ये होतो. तर 1% साठा महाराष्ट्रामध्ये आहे. तर सौसर प्रस्तर या समूहाशी निगडीत असलेले डोलामाइटचे साठे नागपूर जिल्ह्यामध्येच आढळतात. मॅग्नीज जो आहे तो सर्वाधिक जो आहे तो भंडारा, त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी सापडतो. त्याखालोखाल तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ला
या ठिकाणी तो सापडतो. त्याचबरोबर भंडारा इथे देखील आढळतात. त्याची नावं दिलेली आहेत चिखला, कुरमुडा, सीतासावंगी या ठिकाणी. भारतात मॅंगनीजचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र राज्य होते. 40% जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मॅंगनीज सापडतो. मॅंगनीजचा पट्टा हा सावनेर ते रामटेक हा आहे. तर महाराष्ट्रामध्ये साठा जो आहे तो याचा 40% इतका साठा आहे महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजचा. तर हे जे दोन फेरो मॅंगनीज हे जे आहे ते कनान नागपूर या ठिकाणी आणि तुमसर भंडारा या ठिकाणी सापडते. त्याच्यानंतर पुढील बॉक्साईट. बॉक्साईट जे आहे ते उत्पादनात महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे. जांभा खडकामध्ये जे आढळते. मोठ्या प्रमाणात बॉक्साईट जे आहे ते कोकणात आढळते महाराष्ट्रामध्ये. तर ह्याचा दर्जा आहे तो उच्च प्रतीचा आहे. महाराष्ट्रामध्ये जे 21% उत्पादन आहे. तर साठा याचा दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्य पट्ट्यावरती सापडतो. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, सातारा, सांगली या ठिकाणी. त्याच्यानंतर ह्याचा आढळ जो आहे तो जांभा खडकामध्ये होतो. रत्नागिरी, पालघर या ठिकाणी, तसेच सांगलीतील शिराळा, कोल्हापूरमधील सिंधुदुर्ग या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये याचे साठे सापडतात. त्याच्यानंतर पुढील जो आहे तो क्रोमाइट. भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 10% साठा जो आहे तो फक्त क्रोमाइटचा आहे या ठिकाणी. तर याचा आढळ जो आहे तो सर्वात जास्त भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग, कणकवली तसेच रत्नागिरी या ठिकाणी सापडतो. म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी सापडतात. तसेच भंडारा, गोंदिया आणि नागपूर यामध्ये क्रोमाइटचे साठे आढळतात. तर याचा उपयोग जो आहे तो धातू उद्योगामध्ये होतो. तसेच किमती खड्यावर प्रक्रिया करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न, खालील विधानातून बरोबर विधान कोणते आहे ते निवडा. आता हे जे आपण डायरेक्टली उत्तर बघू 2. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. आणि बॉक्साईटचा साठा जो आहे तो जांभा खडक या कोणत्या भागात आढळते हे जर लक्षात ठेवले तर तुम्ही हे पर्याय कट पद्धतीने सोडवू शकता, असं यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर हे बरोबर आहे. आपण वरती देखील हा प्रश्न बघितला होता. प्रश्न क्रमांक 6. 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम लिहा. तर हे आपण मगाशी बघितलं आहे उतरता क्रम. तर हे जे बघू, सगळ्यात जास्त जे आहे ते कोळसा, त्यानंतर चुनखडी, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट. तर घटकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण माहितीमध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्यावेळी आपण बघूया. तर सर्वात जास्त उतरता क्रम बघितला आपण कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट. पुढील प्रश्न केले जाते. आता ह्याच्यामध्ये कोणते विधान चुकीचे आहेत आणि कोणते बरोबर ते बघायचे. आपण पर्यायानुसार जाऊ. तर विधान ब आणि क हे विधान जे आहे ते बरोबर आहे. आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया डायरेक्टली. सांगली जिल्ह्यातील शिराळा या तालुक्यामध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात. तर हे विधान बरोबर आहे. आणि पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात. हे देखील विधान बरोबर आहे. तर बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते. हे विधान चुकीचं आहे. बॉक्साईटपासून जे आहे ते ॲल्युमिनियमचे उत्पादन केले जाते. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर पुढील विधान, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखायचं आहे. तर ह्याच्यामध्ये कोणतेही विधान योग्य नाही असं आपलं उत्तर आहे. उत्तर क्रमांक 4. तर आपण डायरेक्टली काय करूया, एक्सप्लेनेशनमध्ये जाऊया. आता ह्याच्यामध्ये चुकीचं आहे म्हणल्यावरती डोलोमाइट सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत असतात. तर चुनखडी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विंध्ययीन खडकामध्ये सापडते. तर महाराष्ट्रामध्ये चुनखडीचा जो साठा आहे तो 9% इतकाच आहे. तर सगळ्यात जास्त जे आहे ते यवतमाळमध्ये, त्यानंतर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या ठिकाणी चुनखडीचे साठे सापडतात. चुनखडीचे सर्वात मोठे साठे जे आहे ते यवतमाळ या ठिकाणी सापडले आहे. ह्याचा उपयोग सिमेंट उद्योगामध्ये तसेच लोह आणि पोलाद उद्योगामध्ये केला जातो. नकाशात टिंबांनी दाखवलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले आहे ते शोधायचं आहे. आता तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये मुंबईच्या ठिकाणी पालघर या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर ह्या ठिकाणचा भाग जो आहे तो दिलेला आहे. आता या ठिकाणी सर्वात जास्त कोकणामध्ये जांभा खडकामध्ये जो सापडतो तो आहे बॉक्साईट. त्यामुळे बॉक्साईट जे आहे ते बरोबर उत्तर येतं या ठिकाणी. तर पर्याय कट करून आपण शोधू शकतो. लोह खनिज. लोह खनिजाचा साठा जो आहे फक्त चंद्रपूर, नागपूर यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो. त्याच्यानंतर चुनखडी. चुनखडी आपण मगाशी बघितलं यवतमाळ या ठिकाणी सर्वात मोठा साठा आहे. त्याचबरोबर चंद्रपूर आणि नागपूर मोठ्या प्रमाणात सापडते. मॅग्नीज. मॅग्नीज हे पण भंडारा आणि नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते. बॉक्साईट हा एकमेव आहे की सिंधुदुर्ग म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि ठाणे या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आपल्याला पाहायला मिळतात.
पुढील प्रश्न PSI 2012च्या परीक्षेला हा प्रश्न आला होता. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी उपयोग केला जातो? तर याचा उपयोग जो आहे तो औष्णिक विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी केला जातो. तर दगडी कोळशाचे आपण एक्सप्लेनेशन 1 बाय 1 आता बघू. तर दगडी कोळसा जो आहे तो त्याचे कार्बनचे प्रमाण किती यावरून त्याचे रूपांतर करण्यात आले आहे. दगडी कोळसा हा 4 प्रकारचा असतो. पहिला आहे अँथ्रासाइट. ह्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण जे आहे ते 95% इतके कार्बनचे प्रमाण असते. तर हे सर्वात उत्तम इंधन म्हणून ह्याचा वापर केला जातो. त्यानंतर बिटुमिनियस, हे जे आहे ते 70 ते 80% कार्बनचे प्रमाण असते आणि कोकच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर लिंगानाइट, हे 40% आहे कार्बनचे प्रमाण. तर याचा उपयोग वीज निर्मिती तसेच गॅस तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर पीठ, 30 ते 40% कार्बनचे प्रमाण असते. तर डांबर तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्यापैकी 4% साठे महाराष्ट्रात आढळतात फक्त. तर प्रामुख्याने पूर्व विदर्भामध्ये सर्वात जास्त साठे आढळतात. त्यामध्ये चंद्रपूरमधील बल्लारपूर या ठिकाणी, लक्षात ठेवा हे नाव खूप महत्त्वाचं आहे. बल्लारपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील जवळपास 70% साठा जो आहे महाराष्ट्रातील तो फक्त एका ठिकाणी सापडतो. त्याचं नाव आहे बल्लारपूर. त्याचबरोबर घुंगूस, वरोडा आणि चांदा या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सापडतात. पुढील जो आहे तो नागपूरमध्ये सापडतो. त्याचबरोबर यवतमाळ या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. तर दगडी कोळशाचा उपयोग जो आहे तो कशासाठी केला जातो? उपयोग जो आहे तो औष्णिक विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी, त्याचबरोबर रेल्वेमध्ये इंधनाचा वापर केला जातो. लोखंड तयार करण्यासाठी आणि डांबर तयार करण्यासाठी वापरतात पीठ या प्रकारच्या कोळशाचा. दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रामध्ये वर्धा व वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतात. तर हे चंद्रपूर या ठिकाणी आहे, वर्धा व वैनगंगा नदीचे खोरे. महाराष्ट्रात सापडणारा कोळसा उच्च व मध्यम दर्जाचा आहे. महाराष्ट्रातील खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा हा दगडी कोळशाचा आहे. तर भारतामध्ये उत्पादनात सर्वात जास्त छत्तीसगड आणि साठ्यामध्ये झारखंड ह्याचा क्रमांक लागतो दगडी कोळशाच्या बाबतीत. तर 11 नंबरचा प्रश्न PSI 2012 या ठिकाणी विचारला होता. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे? तर याचं उत्तर आहे 2, चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये आपण बघतो तर सर्वाधिक खनिज संपत्ती असणारा जिल्हा जो आहे महाराष्ट्रातील तो चंद्रपूर आहे. तर येथे दगडी कोळसा, डोलोमाइट, चुनखडी इत्यादी प्रकारचे लोह खनिजे जे आहेत ते सापडतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही? हे जे उत्तर आहे लिंगानाइट. आता हा एक लोह खनिज नाही कारण ते लोह खनिजाच्या प्रकारामध्ये मोडत नाही. लोह खनिजांचे प्रकार आपण मगाशी बघितले. तर मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट आणि हा जो आहे लिंगानाइट हा जो तो दगडी कोळशाचा प्रकार आहे, त्यामुळे हा त्याच्यामध्ये येत नाही लोह खनिजामध्ये. तर ह्यांनी ट्रिक दिलेली आहे लक्षात ठेवण्याची, ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता पट्टा हा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? तर हे उत्तर आहे नागपूर आणि चंद्रपूर हा खनिजावर आधारित असलेला प्रसिद्ध पट्टा आहे. प्रश्न क्रमांक 14, पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? तर हे जे उत्तर आपण बघू, कोल्हापूर या ठिकाणी सर्वाधिक साठे बॉक्साईटचे आढळतात. कोल्हापूरमधील शाहूवाडी, राधानगरी आणि चंदगड या भागामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. आजचा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? याचे उत्तर देखील मगाशी आपण बघितले, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी मॅग्नीजचे सर्वाधिक साठे सापडतात. नागपूरमधील रामटेक, सावनेर या ठिकाणी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मॅग्नीजच्या हलक्या प्रतीचे साठे जे आहेत ते सापडतात. तर हा झाला भूगोल या खनिज संपत्तीवरती. आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की कोणता आपण जो आहे तो चॅप्टर घ्यायचा आहे नेक्स्टमध्ये. तर त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या पुस्तकाची जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर याची लिंक जी आहे ती मी कमेंटमध्ये दिलेली आहे ॲमेझॉनची. तुम्ही ॲमेझॉनवरून जे आहे ते विकत घेऊ शकता.